हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा, त्याचबरोबर मंथन परीक्षेसाठी उपयुक्त असे मराठी विषयातील 2 उपघटकांचा आज आपण अभ्यास करतोय आणि ते घटक आहेत घरदर्शक शब्द आणि अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स मिळत जातील। चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। बघा, आता आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे घरदर्शक शब्द। आता घरदर्शक शब्द म्हणजे काय, तर घरदर्शक शब्द याचा अर्थ असा होतो, जसे की आता बघा, माणूस कुठे राहतो, तर माणूस आपल्या घरामध्ये राहतो। त्याचप्रमाणे प्रत्येक प्राण्यांची राहण्याची ठिकाणे असतात, जसे की गायीचा काय असतो, गोठा असतो, पक्ष्यांची काय असतात, घरटी असतात, बरोबर आहे ना। तर अशा प्रकारच्या घरांवर आधारित आपल्याला प्रश्न पडतो, त्यामुळे तुम्हाला त्यांची राहण्याची ठिकाणं म्हणजे एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्याचं घरदर्शक शब्द म्हणजे त्या प्राण्याचं राहण्याचं ठिकाण हे तुम्हाला माहिती असेल पाहिजे। आणि त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे की ह्या घरदर्शक शब्दावरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करतोय। तर बघा, आपण काही प्रश्न सोडवूयात। पहिला प्रश्न बघा, सूचना वाचूयात पहिल्यांदी। प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी काही सूचना दिल्यात। दिलेल्या प्राण्यांची घरे दर्शवणाऱ्या शब्दांचा योग्य पर्याय निवडायचा। आता उदाहरण दिले कोंबडी। आता कोंबडी कुठे राहते, तबेल्यामध्ये राहते का, नाही, कारण तबेल्यामध्ये कोण राहतो, घोडा राहतो। गोठा आहे का पर्याय, तर गोठा पण नाहीये, कारण गोठ्यामध्ये गाय राहते। मग खुराडे हा योग्य पर्याय आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। आणि घरामध्ये माणूस राहतो, त्यामुळं पहिला प्रश्न कोंबडी, कोंबडीचे राहण्याचे ठिकाण काय आलं, खुराडे। ठीक आहे, आता समजतंय का बघा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला येतात, त्यामुळे तुम्हाला त्यांची राहण्याची ठिकाणं माहीत असली पाहिजेत। आता हा विषय पण अगदी सोपा आहे, कारण इयत्ता 1ली पासून किंवा आपण ज्यावेळेस लहान गटामध्ये मोठ्या गटामध्ये येतो त्यावेळेस आपल्या अंकल्पीमध्ये हे विषय दिलेले होते। तुम्ही आठवा, किंवा तुमच्या घरामध्ये लहान भाऊ बहीण असेल तर त्यांच्या अंकल्पीची पानं उलटा आणि त्यामध्ये तुम्हाला नक्की सापडेल की राहण्याचे ठिकाण प्राण्यांचे कुठले आहे। तर त्याच टाईपचे प्रश्न आपल्याला विचारतात। आता बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित असतात, फक्त एखादं नवं कुठलं ठिकाण असेल तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, बाकी प्रश्नांचे मार्क तुम्हाला मिळून जातात। आता दुसऱ्या प्रश्नात आपण येतो। बघा, आता दुसरा प्रश्न काय, आता मुंगीचं राहण्याचं ठिकाण। आता मुंगीच्या राहण्याच्या ठिकाणासाठी पर्याय काय काय दिलेत बघा, तर पर्याय पहिला दिलेला आहे काय, वारुळ। आता सगळ्यांनाच माहिती मुंगी कुठे राहते, वारुळात, त्यामुळे पुढचे पर्याय बघायची सुद्धा गरज नाही। ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं मुंगी, पर्याय क्रमांक 1। तिसऱ्या प्रश्नातच आपण येतो। बघा, आता कोळी, आपल्या घरामध्ये कोळी येतो ना, भिंतीवरती बघा राहतो। मग कोळी कुठे राहतो, पोळ्यामध्ये राहतो का, पोळ्यामध्ये मधमाशा असतात। कोळी कुठे राहतो, जाळ्यामध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय सिंह। आता सिंह कुठे राहतो, बिळामध्ये उंदीर राहतो, खुराड्यामध्ये काय राहतो, कोंबडा राहतो, ढोलीमध्ये काय राहतं, घुबड राहतं, आणि मग गुहेमध्ये कोण राहतो, सिंह राहतो, म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4। चला, आता पुढच्या प्रश्नात आपण आलो माणूस। आता माणूस कुठे राहतो बघा, तर माणूस कुठे राहतो, घरात राहतो, घरट्यात राहतो का, नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे। तर अशा प्रकारे आपण काही नमुना प्रश्नांचा अभ्यास केला। तर तुमच्या पण लक्षात आलं असेल की हा प्रश्न खूप सोपा आहे, एकच प्रश्न पडतो, तुम्हाला फक्त राहण्याचं ठिकाण शोधायचे आणि बऱ्यापैकी आपल्याला सगळी ठिकाणं माहिती असतात की घोडा कुठे राहतो, तबेल्यामध्ये राहतो, गायी कुठे राहते, गोट्यामध्ये राहते, त्यामुळे थोड्याफारच प्रश्नांची तुम्हाला तयारी करावी लागेल, अन्यथा या प्रश्नावरचे सगळे मार्क तुम्हाला मिळून जातात। ठीक आहे, आता काही आपण सराव प्रश्न संचामधील प्रश्नांची उत्तरे तपासून बघूयात आपण कशा प्रकारचे प्रश्न पडतात। बघा, आता पहिला प्रश्न दिलेला आहे, योग्य जोडीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे।
योग्य जोडी म्हणजे काय, तर त्यांची जी जोडी योग्य आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय बघा, कोंबडी जाळ्यामध्ये राहते का, नाही, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे. घोडा गोट्यात राहतो का, तर नाही, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा. मधमाशी कुठे राहते, पोळ्यामध्ये, हा पर्याय मात्र काय बरोबर आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक किती येईल बघा, पर्याय क्रमांक 3 येईल. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता आपल्याला काय शोधायचे, तर तेच योग्य जोडी शोधायची आहे. मग आता योग्य जोडीसाठी प्रश्न क्रमांक 2 काय विचारलेला आहे तो आपण वाचन करूयात आणि त्यानंतर त्याचं योग्य उत्तर कुठलं येतं तेही शोधूयात. बघा प्रश्न 2 वाचते मी. उंट गोठ्यात राहतो का, तर नाही, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा पर्याय आहे. घरामध्ये कोंबडी राहते का, तर नाही, कोंबडीचं खुराड असतं. सिंह ढोलीत राहतो का, तर सिंह नाही, तर घुबड राहतं. आणि तबेल्यामध्ये कोण राहतं, घोडा राहतो. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य पर्याय आला पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्नामध्ये आपण येतो. बघा प्रश्न क्रमांक 3 ते 7 साठी काही सूचना दिल्यात. आता तुम्हाला काय शोधायचे, चुकीच्या पर्यायाची जोडी शोधायची आहे. आता पर्याय काय दिलेत बघा, मुंग्या वारुळात राहतात, हा पर्याय बरोबर आहे. घोडा तबेल्यामध्ये राहतो, तेही बरोबर आहे. पण कोंबडी गोठ्यात राहते का, नाही, तर त्याचं राहण्याचं ठिकाण कुठलं आहे, खुराड. त्यामुळं प्रश्न क्रमांक 3 साठी चुकीची जोडी कुठे येते, पर्याय क्रमांक 3 मध्ये येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता आपण चौथ्या प्रश्नामध्ये आलेलो आहे. साप बिळामध्ये राहतो का, साप बिळामध्ये राहतो, तर राहतो. त्याच्यानंतर पक्षी कुठे राहतात, घरट्यामध्ये, त्यामुळे हेही पर्याय बरोबर आलेला आहे. सिंह गुहेत राहतो आणि मधमाशी कुठे राहणारे, जाळ्यामध्ये राहते. आता मधमाशी जाळ्यात राहते का पोळ्यामध्ये राहते, जाळ्यामध्ये कोण राहतं, कोळी राहतो. इथे त्यांनी मधमाशी पर्याय दिलाय. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4चा चुकीचा पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 4. आणि आपलं हेच उत्तर आहे, कारण प्रश्न विचारलाय चुकीच्या पर्यायाची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. चला आता पुढच्या प्रश्नात आपण येतो. बघा प्रश्न क्रमांक 5. वाघ जाळीमध्ये राहतो का, राहतो, नाही राहत, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर कोळी घरट्यात राहतं का, तर नाही. कोंबडी कुठे राहते, खुराड्यामध्ये. आणि पोपट कुठे राहतो, पिंजऱ्यामध्ये. आता आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न पहिल्यांदा आपण बघूयात. आपल्याला काय शोधायचे, तर चुकीचा पर्याय शोधायचा आहे. मग कोळी कुठे राहतो, बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये कोळी घरट्यात राहतो का, नाही राहत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आता आपण प्रश्न क्रमांक 6 मध्ये आलेलो आहे. प्रश्न क्रमांक 6चे पर्याय बघूयात. गाय गोठ्यात राहते, बरोबर आहे, त्यामुळे हा पर्याय बरोबर. मधमाशी पोळ्यामध्ये राहते, हाही पर्याय बरोबर आहे. त्यानंतर घुबड जाळ्यात राहतं का, तर नाही, घुबड ढोलीमध्ये राहतं. त्यामुळं ह्या प्रश्न क्रमांक 6चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला चुकीचा पर्याय निवडायला सांगितलेला आहे. आता आपण येतो प्रश्न क्रमांक 7 मध्ये. आता प्रश्न क्रमांक 7 बघा. सिंह गुहेत राहतो, कोळी कुठे राहतो, जाळ्यामध्ये राहतो. त्यानंतर पोपट कुठे राहतो, ढोलीमध्ये राहतो. आणि वाघ कुठे राहतो, घरट्यामध्ये राहतो. मग आता ह्यासाठी चुकीचा पर्याय कुठला आला, पर्याय क्रमांक 4, कारण वाघ घरट्यामध्ये राहतो का, तर नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7चं योग्य पर्याय येतो पर्याय क्रमांक 4. चल आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. प्रश्न क्रमांक 8 ते 11 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. काय सूचना आहेत त्या बघा. रिकाम्या जागी योग्य पर्यायाचा क्रमांक तिथं निवडायचा आहे. आता आपण रिकाम्या जागा वाचूयात. सापाच्या घराला टिंबटिंब म्हणतात. सापाच्या घराला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात सापाच्या घराला, तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर येतं साप कुठे राहतो, बिळामध्ये. म्हणून सापाच्या घराला बीळ म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. आता आपण येतो प्रश्न क्रमांक 9 मध्ये. प्रश्न क्रमांक 9 काय आहे बघा, तर टिंबटिंब हा प्राणी गुहेत राहतो. आता गुहेत कोण राहतं, सिंह राहतो. म्हणून प्रश्न क्रमांक 9चा पर्याय योग्य काय आला, पर्याय क्रमांक 1 आला. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा मधमाशीच्या घराला टिंबटिंब म्हणतात.
आता 10 नंबरचा प्रश्न आहे, मधमाशीच्या घराला काय म्हणतात? घरटे म्हणतो का? घरटे पक्ष्याचे असतं, घर माणसाचं असतं, जाळ्यामध्ये कोळी राहतो आणि मोहोळमध्ये मग काय राहिला पर्याय? मधमाशीचा. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 11व्या प्रश्नामध्ये आता आपण आलेलो आहोत, घुबडाच्या घराला काय म्हणतात? आता घुबड गोठ्यामध्ये राहतं तर नाही, घरट्यात राहतं का? तर नाही, पण ते कुठे राहतं? ढोलीमध्ये राहतं. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. ओके, तर इथे आपण काय बघितलं? घरावर आधारित प्रश्न बघितले की ज्यामध्ये आपल्याला काय समजलं? घरदर्शक शब्द कळालं. जसं माणूस घरामध्ये राहतो तसं इतर प्राण्यांची राहण्याची ठिकाणं कोणती, ह्यावर आधारित एक प्रश्न पडतो परीक्षेमध्ये. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की यावरचे प्रश्न खूप सोपे आहेत. अगदी 10 ते 12 लाईनमध्ये तुम्ही जरी नजरे घालून ते प्रश्न सतत वाचत गेले तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क मिळतील. चला, आता आपण दुसऱ्या उपघटकामध्ये येतोय आणि तो उपघटक आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता पहिल्यांदा आपण सूचना वाचूयात. आता काय अक्षरे जुळवून शब्द तयार करायचे, तर पहिल्यांदा आपण अक्षर जुळवून घेऊयात. बघा, आता अक्षर जुळवायचे म्हणजे नक्की काय करायचं, तर शब्द तुम्हाला इथं उलटे सुलटे करून दिलेले आहेत आणि हे उलट सुलट दिलेले शब्द तुम्हाला काय करायचे, एका व्यवस्थित लाईनमध्ये अर्थपूर्ण त्याचा शब्द तयार करायचा आहे. यालाच म्हणायचं अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. येते का लक्षामध्ये? बघा, म्हणजे इथे आपण काय करणार आहोत, पुढे मागे दिलेले शब्द जे आहेत त्यांची रचना उलट सुलट केलेली आहे, ती योग्य क्रमाने आपल्याला जोडायची आहे आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. चला, आता आपण थोडेफार प्रश्न पण बघूयात. बघा, आता ल च वा ना य. आता तुम्हाला काय दिलेत अक्षर, तर ल च वा ना य. आता ह्यापासून कुठला शब्द तयार होतो हा पहिल्यांदा शोधायचा आहे. आता पहिल्यांदा शब्द शोधा. काय शब्द तयार होते? बघा, वाचनालय असा शब्द तयार होते. होईल का? बघा, तुम्ही नजर फिरवा जरा त्याच्यावरती, तर वाचनालय हा शब्द तयार होते. आता आपल्याला काय करायचं, त्याच्यातलं 3ऱ्या नंबरचं अक्षर शोधायचे आणि ते कोणतं आहे? ना. आणि ना असलेला पर्याय कुठला आला? पर्याय क्रमांक 2. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आता पुढच्या प्रश्नामध्ये येतो आपण, अधोरेखित अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि 4थे अक्षर शोधा. आता काय दिले बघा, न क व म डा. आता इथं काय दिलेलं आहे, शब्द वाचला की लगेच कळते. कधी कधी लवकर शब्द क्लिक होतात आणि कधी कधी वेळ लागतो, पण हे वाचल्यानंतर लक्षात येते. बघा, इथे शब्द कुठला आहे? मनकवडा असा शब्द आहे. मनकवडा, बरोबर आहे ना? आता त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर कितवा नंबरचा शब्द शोधायचा आहे? 4 नंबरचा. आणि 4 नंबरला कोण आहे? व. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, आता काय दिलेलं आहे, अधोरेखित अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवायचे. वि प जी रो प. आता ह्यावरनं कुठला शब्द जमेल, तर प रो प जी वी. काय शब्द झाला? प रो प जी वी. आता त्यातलं आपल्याला कुठलं अक्षर शोधायचंय? 5 नंबरचं अक्षर. मग बघा, परोपजीवी मध्ये परोप जी वी. 5 नंबरचं अक्षर कुठलं येतंय, तर ते येतं अक्षर वी. मग आता वी कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आता पुढे या. आता काय दिले? अधोरेखित अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्याचे दुसरे अक्षर ओळखा. आता काय शब्द दिलेत बघा, न ती व अ भ थी. आता याचा अर्थ काय झाला? अतिथी भवन. कोणतं झालं अक्षर, त्याच्यावरनं शब्द तयार झाला अतिथी भवन. बघा, अतिथी भवन हा आपला त्याच्यामधून झालेला शब्द अर्थ आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर कितव्या नंबरचं अक्षर शोधायचंय? 2 नंबरचं. 2 नंबरला कोण आहे? ती. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर कुठलं असणार आहे? जिथे ती लिहिलेलं आहे तो पर्याय असणार आहे. मग आता कुठे सापडते, तर पहिलाच पर्याय आहे. म्हणून ह्याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला, पुढच्या प्रश्नात येतोय आपण आता. बघा, आता
अधोरेखित अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्याचे पहिले आणि तिसरे अक्षर ओळखायचे. आता काय दिलेत शब्द बघा, क ज से मा स व. आता ह्यावरनं काय बनेल शब्द, तर ह्यावरनं शब्द बनतो समाजसेवक. काय शब्द आहे तो, समाजसेवक. आता ह्याच्यातलं आपल्याला काय करायचे, अक्षर शोधायचे. आता कितव्या नंबरचं अक्षर शोधावं लागेल, पहिलं आणि तिसरं. पहिल्यांदा आहे स आणि तिसऱ्यांदा आहे ज. याचा अर्थ स आणि ज असं लिहिलेला जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे. मग तो पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून याचं उत्तर आलं स ज पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नात येऊयात आपण. बघा आता काय, पुढील अक्षरांचा क्रम जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा ज्या शब्दामुळे पक्षाचं नाव बनते. आता इथं काय केलेलं आहे, विरहा. आता ह्यावरनं हारवी नावाचा कुठला पक्षी आहे का, तर त्याच्यातून कुठला पक्षी तयार होतोय का, तर नाही, विहार होते. त्यानंतर अळी किळको इथं सापडला बघा आपल्याला पक्षी, तो कुठला आहे, कोकिळ है ना. त्याच्यामुळे बाकीचे पर्याय तुम्हाला बघायची गरज नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. कारण आपल्याला विचारलंय पक्षी कुठे बनतोय का तो बघा, तर पक्षी आपला इथे बनतोय पर्याय क्रमांक 2 मध्ये, कोकिळ. चला आता पुढच्या प्रश्नामध्ये येतो आपण. अक्षरांचा क्रम जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा की ज्यामुळे वृक्षाचे नाव बनते. आता वृक्षाचे नाव आपल्याला शोधायचं आहे. आता जे म र दा यावरनं काय होते, मजेदार होते. त्यानंतर करीन गना, करीन गना यावरनं काय होईल, नागरिक. त्यानंतर सवनवा. आता ह्यावरनं काय बनेल तुमचा शब्द, वनवास. आणि शेवटचा पर्याय नीट बघा, काय बनतोय अक्षर, कडुलिंब बनतंय का, येस बनते. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला आता पुढच्या प्रश्नात पुन्हा आपण येतोय. पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्यातील पहिल्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला शब्द कुठले दिलेत बघा, प्र न स शा. आता ह्यावरून शब्द कुठला बनतोय तो नीट बघायचंय. आता काय असेल बनेल बघा शब्द, तर असं बनते का बघा, प्रशासन बनेल का, येस बनते. मग प्रशासन जर बनत असेल तर पहिलं अक्षर कुठलं आलं, तर प्र आलं. म्हणून याचं पर्याय काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 हा त्याचा पर्याय असेल. बरोबर. आता 9व्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि तिसऱ्या अक्षराला गोल करायचा आहे. कितवं अक्षर, तिसरं अक्षर. आता त्यांनी काय दिले, धावी सम न, संविधान लिहिलेले आणि ह्यातलं तिसरं अक्षर कुठले, संविधान. धा येते ना तिसरं अक्षर. म्हणून प्रश्न क्रमांक 9चा पर्याय येईल पर्याय क्रमांक 1. कारण त्यांनी विचारलेले तिसरं अक्षर जो पर्याय असेल त्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणून आपला पर्याय आला पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नामध्ये आता आपण येतोय. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा. आता काय दिलंय, याद प की, याद प की. ह्यावरनं काय होते, क्री दिले, क्री. आता ह्यावरनं लगेच कळते बघा, क्री दिले म्हणजे काय असणार आहे, क्रियापद असं लिहिलं असणार आहे. आणि मग क्रियापद मधलं शेवटचं अक्षर तुम्हाला ओळखायचं ते काय, द. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 द. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काही प्रश्न बघितले. आता आपण काय शोधूयात, तर सराव संचामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत तेही बघूयात. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल नमुना प्रश्न सोडवल्यानंतर की शब्द जर तुमच्या डोळ्याखालून गेले असतील ना, तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे आपोआप सुचतात. त्या शब्दांवरती, त्या अक्षरांवरती नजर फिरवली की आपोआप अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यामुळे जितकं वाचन चांगलं असेल, जितके डोळ्याखालून शब्द गेले असतील, तितक्या पद्धतीने तुम्हाला जास्त स्पीडने हा प्रश्न सोडवता येईल. आता आपण नमुन्यामधील काही प्रश्न बघूयात. सराव संचामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न पडतात त्याची पण माहिती घेऊयात. बघा आता काय प्रश्न येते. पहिला प्रश्न बघा, काय विचारलं, तर व्यवस्थित वाचायचे प्रश्न. कसे पडतात त्याचं तुम्हाला एकदा नॉलेज आलं ना की मग काही अडचण येत नाही. पण आपल्याला काहीच माहिती नाही, प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच माहिती नाही आणि तुम्ही डायरेक्ट परीक्षेला जाऊन बसला ना,
तर मग पेपर आपला उरकत नाही. ज्या वेळेमध्ये त्यांनी सांगितले पूर्ण करायला त्या वेळेमध्ये मग आपला पेपर उरकत नाही. त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची. बघा आता आपण पहिला प्रश्न बघूयात. पर्यायातील अक्षरांचा क्रम जुळवून शब्द बनवा ज्यामुळे बहुमितिक आकार तयार होतो. आता काय दिले बघा. पर्याय क्रमांक 1 चौकट नाही, चौरस हा बनेल. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता उत्तर जर आपल्याला सापडलं असेल ना तर पुढच्या प्रश्नांची उत्तरं तपासायची देखील गरज नाही. आपल्याला अचूक पर्याय कन्फर्म सापडला तर पुढचे पर्याय चेक करत बसू नका. आपला वेळ वाया घालवायचा नाही. प्रश्न 2 मध्ये आपण येतोय. आता काय करायचंय, गुणाचे नाव बनते. आता गुण कुठला असेल तो आपल्याला शोधायचा आहे. आता पहिला आहे लोकमान्य. आता हा काही गुण आहे का तर नाही, बरोबर आहे. हे नवलाई आहे, हा पण गुण नाही. त्यानंतर इथं काय लिहिलंय दास दनन. आता इथं काय होणार आहे तर हे पण शब्द काही जुळत नाहीये, बरोबर आहे का. मग आता हा बनतोय बघा बरं कनवाळू. हा गुण आहे ना. एखाद्याबद्दल माया आली तर त्याला आपण कनवाळू म्हणतो, बरोबर आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय बघा. आता प्रश्न क्रमांक 3 काय येतो. आता प्रश्न क्रमांक 3 आहे योग्य एका वस्तूचं नाव बनते. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, वस्तूचं नाव बनते. नजर फिरवली ना लगेच कळते. पहिला पर्याय रसाळ लिहिलाय. आणि इथे काय कपाट. कपाट ही वस्तू आहे ना, त्यामुळे पुढचं वाचायची गरज आहे का, अजिबात नाही. याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आता आपण आलो प्रश्न क्रमांक 4 मध्ये. काय तर अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि दुसऱ्या अक्षराला गोल करायचा आहे. आता शब्द कुठला आहे बघा. आपल्याला पर्याय काय दिले ते ल दिलेलेत, ता दिलेलेत, को दिले आणि म. आता इथं कुठला शब्द तयार बनेल तर असा बनवू शकतोय का बघा बरं. को, पहिल्यांदा आपण को घेऊयात, नंतर म, को म ल आणि ता, बरोबर आहे का. कोमलता हा शब्द आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, दुसऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा. तो आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 म. कारण ह्या अक्षरांपासून कुठला शब्द बनला, कोमलता. पुढच्या प्रश्नात येतोय आपण बघा. आता प्रश्न क्रमांक 5 काय विचारतोय आपल्याला, पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा. त्यातील चौथ्या अक्षराला योग्य पर्याय निवडा. आता काय दिलेले आहेत शब्द ते पहिल्यांदा बघूयात आपण. काय काय दिले, पी रु हु ब. आता पी रु हु ब ह्यामधला चौथं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. आता इथं नजर फिरवली तर लगेच कळते बघा. बहुरूपी असं काहीतरी लिहिले. ब हा 1 नंबर, बरोबर आहे का. हा 2 नंबर, रु 3 नंबर आणि हा 4 नंबर. आणि आपल्याला प्रश्न तोच विचारला, चौथा क्रमांक म्हणजे उत्तर आलं चौथ्या नंबरचं अक्षर कुठलंय पी. आणि म्हणून पर्याय आला पर्याय क्रमांक 1. आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय बघा. आता पुढचा प्रश्न काय, काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत. योग्य क्रम जुळवून अवेळी या शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. अवेळी. आता अवेळी म्हणजे कधी असतं, अवकाळी असतं का तर हो. आणि ते शब्द बघा इथं अवकाळी दिसतात तुम्हाला, त्याचे शब्द उलटे सुलटे फिरवलेले आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 6चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नात आपण येतो. खाली काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत. त्यातून एका ग्रंथाचे नाव होते. आता लगेच कळते बघा कुठला ग्रंथ असेल तो तर गीत रामायण. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय. खाली काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत. त्यांचा क्रम योग्य जुळवून आपलेपणाबद्दल समानार्थी शब्द शोधा. आता आपलेपणासाठी कुठला शब्द येईल, आपुलकी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढे जातोय आपण प्रश्न क्रमांक 9 मध्ये. या
खाली काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत, त्याचा योग्य क्रम जुळवून पाऊस या अर्थाचा शब्द तयार होतो, त्याचा योग्य पर्याय निवडा. आणि मला वाटते पहिलाच पर्याय योग्य आहे, कारण पहिल्या पर्यायामध्ये जलधारा असा शब्द होतोय. दिसतंय का तुम्हाला? बघा, जलधारा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येतं. आता 10व्या प्रश्नात आपण आलोय. खाली काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत, योग्य क्रम जुळवून सुरुवातसाठी समानार्थी शब्द शोधायचे. काय येईल शब्द? श्री गणेशा म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता पुढच्या प्रश्नात जाऊयात. बघा, आता प्रश्न क्रमांक 11 काय बघूयात आपण. पुन्हा त्याचे अक्षर पुढे मागे करून दिलेली आहेत आणि त्यावरनं झोपाळू ह्या शब्दासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर झोपाळू कोण असतो? कुंभकर्ण है ना. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं. प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता 12व्या प्रश्नात आपण येतोय. आता आकाश या शब्दाला समानार्थी असा शब्द तुम्हाला शोधून काढायचा आहे. आता आकाशला पहिला अक्षर बघा, अंतरिक्ष म्हणतो. आहे का? तर आहे शब्द. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. चला 13व्या प्रश्नामध्ये आता आपण येतो. 13व्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर काळजीसाठी एक समानार्थी शब्द शोधायचाय. आता काळजीसाठी कुठला शब्द येतोय बघा. पहिला तर दहशत येतोय, दुसरा येतोय कळकळ. कळकळ म्हणजे काळजीपोटीच आपण कळकळ करतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 13चं उत्तर येते. आता प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपण येतोय. प्रयत्न या शब्दासाठी तुम्हाला योग्य असा पर्याय समानार्थी शब्द शोधायचा. काय येईल? इथे झटपट दिसतंय, इथे काय दिसते? बडबड दिसते, तिसऱ्यामध्ये गडबड दिसते. म्हणजे प्रश्न क्रमांक 14 साठी पर्याय 1, 2, 3 हे चुकीचे पर्याय आहेत. पण चौथा पर्याय धडपड हे प्रयत्नासाठी अचूक शब्द आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला आता पुढच्या प्रश्नात येतो आपण. प्रश्न क्रमांक 15. खाली काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत, त्यांचा योग्य क्रम जुळवून सिंह या अर्थाचा शब्द तयार होतो, त्याचा योग्य पर्याय निवडा. आता सिंहला काय म्हणतात तर केसरी म्हणतात ना, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 उपघटकांचा अभ्यास केला. एक होतं घरदर्शक शब्द आणि दुसरं होतं अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.